गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। नमस्कार, मी सेजल पुरवार। या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत आणि आता पुढे पाहूयात महाफास्ट 100। सरकारचे 2 प्रतिनिधी दुपारी 4 वाजता बच्चू कडू यांची घेणार भेट। पंकज भोयर आणि आशिष जयस्वाल कडूंच्या भेटीसाठी आंदोलनस्थळी जाणार। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार सकारात्मक तर आंदोलकांनी चर्चा करावी। लोकांना त्रास होईल असं काही करू नये। आम्ही बच्चू कडूंना चर्चेचं निमंत्रण दिलंय। बच्चू कडू यांच्या आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीस यांची ही प्रतिक्रिया। बच्चू कडूंच्या शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी नागपूरमधील आंदोलनाचा दुसरा दिवस। तर नागपूर शहराच्या सीमेवरती बच्चू कडूंचा ठिय्या। कडूंच्या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा सहभाग। नागपूरमध्ये बच्चू कडू यांच्या समर्थनार्थ आंदोलकांकडून रेल रोको करण्याचा प्रयत्न। पोलिसांनी आंदोलकांना रुळावरून हटवलं तर चर्चा सुरू असल्यानं रेल रोको करू नये, बच्चू कडू यांचं आंदोलकांना हे आवाहन। नागपूरमध्ये शेतकरी आक्रमक। समृद्धी महामार्गावरती पेटवले टायर। 2 तासांपासून शेतकऱ्यांनी नागपूर समृद्धी महामार्ग रोखून धरला। शेतकऱ्यांनी जीवनाचे महिनाभराचे साहित्य आणले तोपर्यंत कर्जमाफी होणार नाही, तोपर्यंत माघार नाही, शेतकऱ्यांना इशारा। बच्चू कडू यांचा मंत्री बावनकुळेंसोबत फोनवरून संवाद। बैठक घेण्यास आमची तयारी, मात्र नागपूरमध्ये या बच्चू कडूंचं बावनकुळेंना हे आवाहन। आंदोलनस्थळी कधी बैठक होते का? बावनकुळेंचा बच्चू कडूंना सवाल। तोडगा चर्चेतून निघतो, त्यामुळे चर्चेस यावं, बावनकुळेंचं कडूंना आवाहन। 1.5 तास आम्ही वाट पाहिली पण बैठकीला कुणीही आलेलं नाही, बावनकुळेंची प्रतिक्रिया। मंत्री बावनकुळेंनंतर बच्चू कडूंचा गिरीश महाजन यांच्यासोबत फोनवरून संवाद। आंदोलन स्थगित होणार नाही, कडू आंदोलनावरती ठाम। कडू आणि मुख्यमंत्र्यांमध्ये उद्या चर्चा होण्याची शक्यता। बावनकुळे आणि महाजनांसोबत बच्चू कडूंची चर्चा। कडू आपल्या सहकाऱ्यांसोबत करणार चर्चा। सरकार आणि कडू चर्चेसाठी तयार। कडूंच्या काही मागण्यांवरती सरकार सकारात्मक। बच्चू कडू यांना अर्बन नक्षलवादी ठरवण्याचा प्रयत्न। मग मंत्रिमंडळातील अनाकोंडांना तुम्ही अर्बन नक्षलवादी का ठरवत नाही? संजय राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप। उद्धव ठाकरेंच्या सरकारसारखं हुकुमशाही करणारं आमचं सरकार नाही, आमचं सरकार लोकशाहीच्या मार्गाने चालणारं सरकार। राऊतांच्या अर्बन नक्षलवादी आरोपांवर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं उत्तर। आंदोलन करण्याऐवजी कडूंनी काँग्रेसला प्रश्न विचारावे। भाजप कायमच शेतकऱ्यांच्या सोबत आहे। बच्चू कडूंनी देवेंद्र फडणवीसांवर विश्वास ठेवावा। नवनाथ बन यांची ही प्रतिक्रिया। बच्चू भाऊंनी सांगितलं आमदारांना कापा, मी सांगतो मंत्र्यांना कापा। बच्चू कडूंच्या ट्रॅक्टर मोर्चामध्ये शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचं विधान। कुणीही प्रक्षोभक भाषा वापरू नये, रविकांत तुपकरांच्या वक्तव्यानंतर बावनकुळे यांचं हे आवाहन। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कुणी भांडत असेल तर त्यांचं स्वागत करणार। बच्चू कडू यांच्या आंदोलनावर लक्ष्मण हाके यांची ही प्रतिक्रिया। बावनकुळेंच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं 2 दिवसात बाहेर काढणार। फाईल तयार होतीये। बावनकुळेंची प्रॉपर्टी विकली तरी शेतकऱ्यांचा 7-12 कोरा होणार। संजय राऊतांची मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही टीका। संजय राऊतांनी उद्या माझी प्रॉपर्टी घ्यावी आणि शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं। राऊतांच्या टीकेला मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं उत्तर। भ्रष्टाचार हा आमच्या रक्तात नाही, राऊतांच्या आरोपांना बावनकुळेंचं प्रत्युत्तर। मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा उद्या सायंकाळी 5 वाजता मेळावा। ठाकरेंच्या शिवसेनेनंतर मनसेकडून मतदार यादी घोळाचं प्रेझेंटेशन केलं जाणार। मनसेचा उद्या रंगशारदा सभागृहात मेळावा। मेळाव्यात राज ठाकरेंकडून लाव रे तो व्हिडिओ होणार। संजय राऊत नावाचा उंदीर मुंबई पोखरण्याचं काम करतो। पत्राचाळीच्या माध्यमातून मराठी माणसांना पोखरण्याचं काम राऊतांनी केलं। नवनाथ बन यांची राऊतांवर टीका। नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या नावाखाली घरांवर बुलडोजर चालवण्याचा प्रयत्न। 16 गावांमधील शेतकऱ्यांच्या शेतातून रस्ता उभारण्याचा प्रयत्न। संजय राऊतांचा हा मोठा आरोप। इस्तेमाचं स्वागत करून राऊत हिंदूंच्या कुंभमेळ्याला विरोध करण्याचं पाप करताय। नाशिकमधील शेतकऱ्यांचा कसलाही विरोध नाही, राऊतांच्या आरोपांना नवनाथ बन यांचं उत्तर। रवींद्र दंगेकर यांच्या रडारवर आता पुण्यातील तिसरा भाजप नेता। रवींद्र दंगेकरांचा भाजप आमदार हेमंत रासनेंवर आरोप। लोकमान्य नगरमधील स्वयं पुनर्विकास प्रकल्पावर स्टे आणल्याचा आरोप। रहिवाशांना न्याय द्या, दंगेकरांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं या संदर्भातलं पत्र। लोकमान्य नगरमधील प्रकल्पाला माझा विरोध नाही, हा प्रकल्प एकल न होता एकात्मिक व्हावा इतकीच भूमिका। दंगेकरांच्या आरोपांनंतर हेमंत रासनेंची TV9 मराठीला ही प्रतिक्रिया। जैन मुनींकडून एकदिवसीय उपोषणाला सुरुवात। जैन मुनींकडून आता जलत्याग आणि अन्नत्याग। जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द व्हावा, जैन मुनी गुप्तानंद महाराज यांची मागणी। समीर पाटील मानहानी प्रकरणात दंगेकरांना समज। दंगेकरांना 7 नोव्हेंबरला पुणे कोर्टात हजर राहण्याचं समज। दंगेकरांनी समीर पाटील मकुकातील गुन्हेगार असल्याचा केलेला आरोप। निलेश गायवाची टोळी समीर पाटील चालवतो असा दंगेकरांनी केलेला आरोप।
फलटणमधील महिला डॉक्टरच्या मोबाईलचे कोणतेही पुरावे डिलीट झालेले नाही. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची माहिती. महिला डॉक्टरचे व्हॉट्सअप चॅट डिलीट झाल्याचा नातेवाईकांनी केलेला आरोप. महिला डॉक्टरची कोणतीही डायरी देखील पोलिसांना सापडली नाही, पोलिसांची माहिती. फलटणमधल्या पीडित डॉक्टर महिलेला हॉटेलमधील एंट्री करतानाचा व्हिडिओ आला समोर. हॉटेल मालकांना आरोपांनंतर सीसीटीव्ही जाहीर केल्याची देखील माहिती. फलटण प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी. रणजितसिंह निंबाळकरांच्या अटकेसाठी काँग्रेस करणार आंदोलन. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया. काँग्रेसकडून रणजितसिंह निंबाळकरांच्या अटकेची होतीये मागणी. मुंबईमध्ये वायू प्रदूषण नियंत्रणावरती उच्चस्तरीय आढावा बैठक. बीएमसी आणि प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या संयुक्त उपस्थितीमध्ये बैठक. सिद्धेश कदम यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत घेतली बैठक. बैठकीमध्ये हवामान बदल, वायू गुणवत्तेवर होणार परिणाम यावर चर्चा. 1 नोव्हेंबरच्या मोर्चाबाबत विरोधकांची उद्या बैठक. शरद पवार, राज ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बैठकीमध्ये होणार सहभागी. उद्धव ठाकरे देखील सहभागी होणार अशी संजय राऊत यांनी दिली माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते पुणे ग्रँड टूरचं उद्घाटन. बजाज ग्रँड टूरच्या उद्घाटनाला फडणवीसांसह अजित पवार यांची उपस्थिती. नवी मुंबईमधील बेलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आता मतदार याद्यांमध्ये गोंधळ. तर जुईनगरमधील नाझमीन काजी यांचा पत्ता सुलभ सार्वजनिक शौचालय असल्याचा उल्लेख. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर नवी मुंबई मनसेकडून या संदर्भात शंका उपस्थित. एक है तो सेफ है या नाऱ्याचा भाजपकडून पुनरुच्चार. मुंबई पालिका निवडणुकीमध्ये भाजपकडून हिंदू मतांसाठी हिंदू संवाद कार्यक्रमाचं आयोजन. सर्व अभियान ताकदीने राबवा. मुंबई भाजपच्या बैठकीमध्ये या सूचना. सर्वपक्षीय मोर्चाला भाजप आवाज. मुंबईकरांचा संकल्प भाजपचा या अभियानात देणार उत्तर. सर्वपक्षीय मोर्चावेळी भाजप कार्यकर्ते मुंबईकरांच्या घरोघरी जाणार. मतदार यादीतील त्रुटी तपासण्याचे कार्यकर्त्यांना आदेश. शेलार आणि अमित साटम यांचे हे निर्देश. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेची सेना 2017 साली जिंकलेल्या जागांसाठी आग्रही. 2017 साली शिवसेनेने एकूण 84 जागा जिंकल्या. आता जवळपास 50 ते 60 माजी नगरसेवक शिंदेच्या शिवसेनेसोबतच. ठाकरेंच्या सेनेत 60 पेक्षा जास्त वय असलेल्या माजी नगरसेवकांचा उमेदवारीची संधी नाही. तर माजी नगरसेवकांच्या मतांचा आदर राखत त्यांच्या पसंतीचा उमेदवार देण्याचा विचार सुरू. सूत्रांची TV9 मराठीला ही माहिती. मुंबईमधल्या विविध क्लबचे सदस्य सायंकाळी शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती. एमसीए निवडणुकीमध्ये वाढता राजकीय हस्तक्षेप चुकीचा. खेळासंबंधित व्यक्तीकडे अध्यक्षपदाची धुरा द्या अशी मागणी एमसीए पदाधिकारी शरद पवार यांना करणार. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन निवडणुकीमध्ये अजित पवार विरुद्ध मुरलीधर मोहोळ लढत होणार. अध्यक्षपदासाठी अजित पवार विरुद्ध मोहोळ पॅनलची लढत. मुख्यमंत्र्यांनी मोहोळ यांच्यासाठी मतदारांची घेतली बैठक. सोलापूरमध्ये भाजपचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का. सोलापूरमधल्या राष्ट्रवादीच्या 2 माजी आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश. माजी आमदार राजन पाटील, यशवंत माने यांचा भाजप प्रवेश. सोलापुरात ठाकरेंच्या सेनेचा अंतर्गत वाद आला चव्हाट्यावरती. शिवसैनिकांचा जिल्हाप्रमुख हटाव, शिवसेना बचावचा नारा. उपनेत्या अस्मिता गायकवाड यांचा जिल्हाप्रमुखांनी अपमान केल्याचाही आरोप. काँग्रेसला कल्याण डोंबिवलीमध्ये मोठा धक्का. सदाशिव शेलार आणि दर्शना शेलार यांचा उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश. नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या सेनेमध्ये प्रवेश. दक्षिण सोलापूर तालुक्यातील सुभाष देशमुख समर्थकांनी घेतली रवींद्र चव्हाणांची भेट. माजी आमदार दिलीप माने यांना भाजप घेऊ नका असं निवेदन रवींद्र चव्हाणांना सुषमा देशमुख समर्थकांनी दिलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये सिद्धांत शिरसाट यांच्या वाढदिवसानिमित्त झाली बॅनरबाजी. सिद्धांत शिरसाट हे पालकमंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा. भावी महापौर म्हणून सिद्धांत शिरसाट यांचा बॅनरवरती करण्यात आलाय उल्लेख. ठाण्यानंतर कल्याणमध्ये सत्याचा मोर्चाची बॅनरबाजी. तर आता महाविकास आघाडी आणि मनसेच्या पार्श्वभूमीवर हा बॅनर. तर 1 नोव्हेंबरच्या विराट मोर्चासाठी कल्याणमध्ये वातावरण तापलं. काँग्रेसचं नगर परिषदेसमोर आता सुरू असलेल्या टेंडर प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार विरोधात आंदोलन. या विरोधात शहर काँग्रेस कमिटीचं अन्नत्याग आंदोलन. बायो मायनिंग आणि घनकचरा व्यवस्थापन, रस्ते आणि नाली स्वच्छतेची टेंडर थांबवण्याची ही मागणी. फलटणमधल्या घटनेच्या निषेधार्थ धाराशिवमधल्या लोहारामध्ये काँग्रेसचा कॅन्डल मार्च. तहसीलदारांना निवेदन देऊन कारवाई करण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी. कॅन्डल मार्चमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते होते उपस्थित. फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर बीडमध्ये आंदोलन. 3 जण टॉवरवर चढले. एसआयटी चौकशीची मागणी. निंबाळकरांना आरोपी करण्याची मागणी. रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याचीही केली जातीय मागणी. गँगस्टर अबू सालेमच्या नावानं सायबर फसवणूक. ज्येष्ठ नागरिकाला अबू सालेमच्या नावानं धमकावून 71 लाख रुपये उकळले. पूर्व प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल.
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी दानिश मर्चंट उर्फ दानिश चिकनाला मुंबई एनसीबीनं ठोकल्या बेड्या, तर दानिश चिकनाला एनसीबीनं गोव्यातून केली आहे अटक। एनसीबीला दानिश चिकना ड्रग्ज प्रकरणामध्ये होता फरार। तर जुबेर हंगरगे याच्याकडे कुख्यात दहशतवादी लादेनच्या भाषणाचे उर्दू भाषांतर सापडले। एटीएसने अल कायदा दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून पुण्यातून केली जुबेर हंगरगेला अटक। जालन्याच्या वाकुणी आणि माहेर भायगावसह आसपासच्या भागात जोरदार पाऊस, शेतीपीक गेलं पाण्याखाली। मागील 3 ते 4 दिवसांपासून परतीच्या पावसाचा धुमाकूळ। रायगडमध्ये अवकाळी पावसामुळे भात शेतीचं झालं मोठं नुकसान, हेक्टरी 50,000 भरपाईची शेतकऱ्यांची मागणी। पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून नुकसानीची पाहणी। बीडच्या परळी तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस, कापूस पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। बालाजी मुंडे यांचा 4 एकर कापूस भिजला। जालन्याच्या बदनापूर तालुक्यात पावसाची हजेरी, कपाशी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। वाशिममध्ये शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामाच्या तयारीला झाली सुरुवात। गहू आणि हरभरा पिकांची पेरणी करण्यासाठी सिंचनाची व्यवस्था करण्याची तयारी सुरू। नाशिकमध्ये अवकाळी पावसानं भात शेतीचं अतोनात नुकसान, इगतपुरीच्या तहसीलदारांनी नुकसानीची केली पाहणी। त्वरित पंचनामे करण्याचे तलाठ्यांना दिले आदेश। गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या चांदवडमध्ये मुसळधार पाऊस, मातोश्रीनगर परिसरात एका घराची भिंत कोसळली, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। परभणीच्या अनेक भागामध्ये रात्री उशिरापर्यंत मुसळधार पाऊस, सेलू तालुक्यातील गोहेगाव या ठिकाणी कसूर नदीला पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला। मुसळधार पावसामुळे रब्बीची पेरणी लांबण्याचीही दाट शक्यता। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू, मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा अतोनात नुकसान, शेतात काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान झालं, त्यामुळे शेतकरी चिंतेत। धाराशिव जिल्ह्यामध्ये पुन्हा पावसाला सुरुवात, शेतकऱ्यांची रब्बीची पेरणी खोळंबली, अतिवृष्टीतून वाचलेल्या कांदा पिकाचं अंतर्मशागतीचं कामही थांबलं। वाशिममधील सोनल आणि एकबुर्जी प्रकल्प 100% भरला, तर जलसाठ्यामुळे पिण्याच्या पाण्यासह रब्बी हंगामातील सिंचनाची चिंताही मिटली। चांगल्या पावसामुळे नद्या, तलाव आणि धरणांमध्ये मुबलक पाणी साठलं। लातूरच्या ग्रामीण भागाला बसला अवकाळी पावसाचा फटका, तर नद्यांना पूरस्थिती आणि या ठिकाणी रास करण्यासाठी ठेवलेलं सोयाबीन गेलं वाहून। लातूरमध्ये काल झालेल्या पावसामुळे अनेक नद्यांना पूर, तर काही ठिकाणी रस्ते पाण्याखाली। अचानक आलेल्या पावसामुळे सोयाबीनचं नुकसान, काही गावांचा विद्युत पुरवठा झाला खंडित। हवामान विभागाकडून लातूर जिल्ह्याला येलो अलर्ट। लातूरच्या आडत बाजारामध्ये सोयाबीनला 4,300 रुपयांचा भाव, सरकारकडून सोयाबीनला 5,300 रुपये भाव जाहीर। आडत बाजारात सोयाबीन घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना 1,000 रुपयांचा फटका, सरकारची हमी भाव केंद्र लवकरच सुरू करा, शेतकऱ्यांची ही मागणी। जळगावच्या गिरणा पट्ट्यातील तालुक्यांना अवकाळी पावसाचा बसला तडाखा, शेकडो हेक्टरवरील केळीच्या बागा झाल्या उद्ध्वस्त। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून चाळीसगाव, भडगाव, पाचोरा तालुक्यात मुसळधार पाऊस, तर नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। जळगावच्या गिरणा परिसरात अवकाळी पाऊस, भडगाव, पाचोरा आणि चाळीसगाव या तालुक्यातील पिकांचं मोठं नुकसान, ग्रामस्थांकडून नदी ओलांडण्यासाठी जेसीबीचा वापर। जालन्याच्या टेंभुर्णी महसूल मंडळामध्ये पावसाची हजेरी, शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं नुकसान, शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी। जालना तालुक्यातल्या पीर कल्याण, सोमनाथसह आसपासच्या परिसरामध्ये पावसाची हजेरी, बळीराजा चिंतेत। पावसामुळे कपाशी पिकांचं अतोनात नुकसान आणि त्यामुळे कापूस उत्पादनात झाली घट। जालन्याच्या भोकरदन या तालुक्यामध्ये पावसाची हजेरी, मका पिकासह कापसाचं मोठं नुकसान, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण। चिपळूण तालुक्यातील कामते परिसरात भात शेतीचं झालं अतोनात नुकसान, अचानक आलेल्या पावसामुळे भात पीक पूर्णतः भिजलं, पावसामुळे शेतकऱ्यांवरती आर्थिक संकट। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून